गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण 360 डिग्रीमध्ये फिरतंय। हिंदुत्ववादी अजेंडा असलेले उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले आणि महाविकास आघाडी सत्तेत आली। त्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेना फोडून बाहेर पडत भाजप बरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले। अजितदादा हे राष्ट्रवादी घेऊन भाजप बरोबर गेले आणि 3 पक्षांची महायुती अस्तित्वात आली। 2 मोठ्या पक्षांची आघाडी पाहणाऱ्या मराठी जनतेला 3 पक्षांची युती आणि महाआघाडी पाहायला लागली। त्यात जनतेने कधी महायुती तर कधी महाविकास आघाडीला निवडणुकीत झटके दिलेत। मात्र पुन्हा आता राज्यातील राजकीय समीकरण हे वेगवेगळ्या वळणावर जाऊ पाहते। टोकाचे मतभेद असलेले राज आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 19 वर्षांनंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेत। वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्याचे राज्याने बघितले। मनसे आणि शिवसेना उभाटाची राजकीय परिस्थिती बिकट आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा उभारी घेण्यासाठी दोघांना एकीचं बळ हवंय। त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधीही होऊ शकते। त्याचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर तसेच महायुती आणि महाविकास आघाडीवर कसा परिणाम होईल हेच पाहूया सविस्तर। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। त्यातही मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि नाशिक या महापालिका राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। मुंबई महापालिकेत तब्बल 25 वर्षे शिवसेनेची सत्ता होती। ही महापालिका देशात सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका आहे। या महानगरपालिका दोघांनी ताब्यात आणल्या तरी त्यांची ताकद वाढणार आहे। तसंही काही वर्ष दोन्ही पक्ष शहरी म्हणून गणले गेले होते, तर शहरी भागातील मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरे यांना मानतोय। त्यामुळे ही वोट बँक ठाकरेंबरोबर जाईल। त्यामुळे शिवसेना मनसे पक्ष पुन्हा शहरांमध्ये उभारी घेऊ शकतात। एकनाथ शिंदे यांना फटका बसणार का पाहूया। या भागातील मराठी मतदार हे ठाकरे कुटुंबाला मानतात। सध्या येथील मराठी मतदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे दिसून आले। मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मताचा टक्का एकनाथ शिंदेंना गमवावा लागणार आहे। कारण मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई भागात शिंदेंचं वर्चस्व आहे। तेथील अनेक माजी नगरसेवक शिंदेंच्या गटात गेलेले आहेत। पण ठाकरेंची ताकद वाढली तर कार्यकर्ते, पदाधिकारी हे पुन्हा ठाकरेंकडे जाण्यासाठी वेळ लागणार नाही। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी लागणार आहे। एकनाथ शिंदे यांना महानगरपालिका निवडणुकीत वरचष्मा दाखवता न आल्यास महायुतीमध्ये त्यांचं स्थानही डळमळीत होण्यास वेळ लागणार नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। ठाकरेंची युती भाजपाला आव्हान देणार का पाहूया। तसं पाहिलं तर भाजपाने शहरापासून खेड्यापर्यंत आपली ताकद वाढवली आहे। या जोरावर भाजपनं तब्बल 132 आमदार निवडून आणलेले आहेत। भाजपकडे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागामध्ये मातब्बर नेते आहेत। विधानसभेला भाजपनं सर्वाधिक 27% मतं घेतलेली आहेत, तर काँग्रेसची मतंही 13% इतकी आहेत, तर इतर पक्ष 8 ते 10% आहेत। भाजपला शहरी बरोबर ग्रामीण जनाधार मिळालेला आहे। त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये ठाकरे बंधूंना शिंदेंबरोबर भाजप समोर आव्हान निर्माण करावं लागणार आहे। राष्ट्रवादी बरोबर राहील तर काँग्रेस बाहेर पडणार पाहूयात। राज आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती झाली तर त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होईल। काँग्रेसला ही युती मान्य नसणार आहे। त्याचे वेगवेगळे कारण आहेत। एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। राज ठाकरे यांचं आक्रमक हिंदुत्व आणि उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका काँग्रेसला मान्य नसणार आहे, तर राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची भूमिका घेतली होती। त्यामुळे मुस्लिम समाज राज ठाकरे यांच्या विरोधात असणार आहे। सध्या काँग्रेसकडे मोजकीच वोट बँक शिल्लक आहे, त्यात मुस्लिम समाज आहे। त्यामुळे काँग्रेसची कोंडी होणार आहे। तर महाविकास आघाडीमधील शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस याची शहरामध्ये मानावी तशी ताकद नाहीये। त्यामुळे राष्ट्रवादीला राज ठाकरे यांना बरोबर घेण्याची अडचण राहणार नाही। ठाकरे बंधूंनी शहरी भागावर फोकस केल्यास राष्ट्रवादी ग्रामीण भागावर फोकस करेल। ठाकरे बंधू एकत्र आल्याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच बसेल की ते दोन्ही ठाकरे बंधूंवर वरचढ ठरतात का हे 3 महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत दिसून येईलच। तर मंडळी, या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।
सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.